जय महाराष्ट्र. अख्ख्या महाराष्ट्राला ज्यांनी वेळ लावलाय माझा छोटा भाऊ भैया गायकवाड. नाही, खरंच आहे, अख्ख्या महाराष्ट्राला ह्यानं आणि ह्याच्यासारख्याने याड लावलंय. खरंच कधी कधी मनात प्रश्न येतो की कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. आणि हे जर असं चालू राहिलं तर असं वाटतंय की काही दिवसांनी अख्ख्या महाराष्ट्राला गोळ्या सुरू करायला लागतील. 15 दिवस सबस्क्रायबर्स आणि जे माझे इंस्टाग्रामचे फॉलोअर्स आहेत त्यांनी माझा DM फुल करून टाकलाय की भावा भैया गायकवाडवर व्हिडिओ बनव. म्हणजे माझी बनवायची सिच्युएशन नव्हती तरी पण हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी. हे बघ भैया गायकवाड, तुला लाज नसेल वाटत पण आम्हाला वाटती. स्वतःचा नाही कमीत कमी भाऊकीचा तरी विचार कर. कोणाला गायकवाड आडनाव सांगावं तर म्हणते की ते भैया गायकवाड तुमचा कोण. तुम्हाला जर माहिती नसेल तर हे इंटरनेटवर व्हायरल झालेलं एक पोरग आहे, सॉरी गरीबाचं पोरग आहे आणि त्याला रोजगार मिळणार म्हणून समाज सुधारण्याचा झटका आला. आपल्या महाराष्ट्रात आता एक परंपरा झाली, दर महिन्याला एक गरीबाचं पोरग काहीतरी माकड चाळे करतं आणि इंटरनेटवर व्हायरल होतं. आणि त्या व्हायरल झालेल्या गरीबाच्या पोराला प्रॉपर फेमस करून मोठं करणं हे आता आपल्या सगळ्यांचं कर्तव्य झालं, अख्ख्या महाराष्ट्राचं कर्तव्य झालं. हा भैया गायकवाड बोलतो तर किंग मेकर ग्रुप अध्यक्ष. हा म्हणलं एवढ्या टेन्शन. मी अजून हेच डिकोड करतोय की द किंग मेकर ग्रुप हे नाव कशासाठी ठेवलं असेल, काय म्हणून. नाही म्हणजे नक्की किंग मेकर आहेत, किंग आहेत, समाज सुधारक आहेत, नक्की तुम्हाला करायचं आहे काय. नंतर मला समजलं की द किंग मेकर ग्रुप नावाची एक संस्था आहे आणि ती MLM सारखी एक स्कीम चालवती, नेटवर्क मार्केटिंग, ज्यामध्ये प्रत्येक गावात त्यांचा एक अध्यक्ष असतो, उपाध्यक्ष असतो आणि त्यांच्या अंडर खाली खूप सारे सदस्य असतात. आणि जॉईनिंग झाल्यानंतर हे त्यांचे प्रॉपर फोटो असे फ्रेम करतात आणि इंस्टाग्रामच्या पेजवर टाकतात पोस्टर बनवून. थोडक्यात सांगायचं तर हे करत काहीच नाहीत पण केलेल्याचा आवाज आणतात की देश ह्यांच्यामुळे चाललाय. एवढा स्टेशन रोडला लाईट का बरं नाही. लाईट बिल भरलंय का चेक कर. त्या खिडकीतनं लोकांना लाईट दिसायला लागली. सोडता का नाही ती येऊ तिथं. नाही भावा, एकदाचा तू जाच. सगळ्यांना विचारतं येऊ का तिथं, येऊ का तिथं. काय तिथं गटुळं पुरले जे उकरायला जायचं आहे. नाही म्हणजे तू जाऊन तिथं करणार काय, स्वतःच्या हातानं लाईट सोडणार आहे का. एवढं शिक्षण तरी झालंय का तुझं. उगाच फॉर्म मध्ये तिथं जाऊन चिकटला बेकाटला तरी MSCBच्या भोकांडी आहे. नाही येऊ का लगेच सोडता का नाही. आमचं काम चालू इथं कार्यक्रमात आहे, सोडता का नाही लवकर. हा सगळी बारकी पोरं घेऊन एका रूम मध्ये बसलाय, कॉल केलाय. कसलं काम चालू आहे तुमचं. जेवढं मला तुमचं वय दिसतंय तुम्हाला काम देताना पण विचारायला लागत असेल 14 वर्ष पूर्ण झालती का नाही. आमचं काम चालू इथं कार्यक्रमात आहे. कार्यक्रमाचा माहोल बघता असं वाटतंय की कुणाच्या तरी मैताला बसलाय. नाही लगेच सोडा फोन चालू राहू, लगेच सोडा. हो सोडा लगेच सोडा. हो माझ्याकडे थोडेफार घाण शब्द होते ना ते पण संपले. एक काम करा, तुम्ही मलाच कमेंट सेक्शन मध्ये शिव्या द्या की मी हे सगळं बघतोय आणि तुम्हाला पण दाखवतोय. नाही 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 नाही, कोणालाच नाही कळलं की भैया शेटने हातानं लाईट लावली, कोणालाच नाही कळलं. आणि बटन दाबलेल्याचा आवाज तर कोणालाच ऐकू आला नाही, कोणालाच नाही. भैया गायकवाड नवीन जमान्यातला समाजसेवक आहे. तो आधी प्रॉब्लेम क्रिएट करतो आणि मग त्याच्यावर जाऊन स्वतःच एक सोल्युशन काढतो. नाही मला काय म्हणायचं, आता लाईट आलीच एवढ्या मेहनतीनं तर एक काम कर, त्यात वायरा खूपच त्या बोर्डात आणि असं दोन्हीकडून 2 लावून असा झटका दे. आला तर आला तेवढाच जागेवर. खरं सांगायचं तर खरंच या समाजाला समाजसेवकांची अजिबात गरज नाही. तरी पण हे लोक समाजसेवा करतात. ह्यांचं कसं झालंय माहिती आहे का, येऊ नको तर कोणच्या गाडीत बस. हा म्हणलं दादा अर्जंट मध्ये तुमच्या दुकानापाशी एक ऍक्सिडेंट झालेला आहे. अर्जंट मध्ये ऍक्सिडेंट झाला त्यामुळे अर्जंट तिथं जा. अरे भैया गायकवाड का असं करतोय. ज्याचा ऍक्सिडेंट झाला त्याला सांगायचं ना, अरे अर्जंट मध्ये ऍक्सिडेंट कशाला केला, जरा स्लो दमानं मापात करायचा. अर्जंट मध्ये ऍक्सिडेंट कोण करतं. अर्जंट तिथं जा आणि लवकरात लवकर त्यांना उचला आणि एसजीएस ला जाऊ दे, मी आलो 5 मिनिटात. ऐका ना, काही पैसे वगैरे लागले तर मला कॉल करा, मी तुम्हाला आहे ना फोन पे टाकतो किंवा आलोच मी 5 मिनिटात. एसजीएस ला घ्या फक्त बरं का, नक्की बरं का दादा. अर्जंट जा तिथं, ते आत्ताच झालेला आहे ज्येष्ठ आणि जा तुमच्या दुकानापाशी तिथे पेट्रोल पंपाच्या बाजूलाच. हो लवकर लवकर, धन्यवाद. एक तर भावा तू तुझ्या रील मध्ये गाणी वाजव, नाहीतर तुझं रेकॉर्डिंग टाक. म्हणजे दोन्हीतलं काहीतरी एक डिसाईड कर आणि फिक्स कर. उगाच इथं कॉपीराईट स्ट्राईक यायला लागला. तिकडे एक अर्जंट मध्ये ऍक्सिडेंट झालाय. ऑब्विसली भैया गायकवाड मोठे समाजसेवक आहे त्यामुळे त्यांनी अँब्युलन्सला कॉल न करता डायरेक्ट भैया गायकवाडला कॉल केला. आणि हे आपले उपरे भैया गायकवाड नटून थटून काळा चष्मा टाकून आधी माळावर गेले, तिकडे जाऊन कॅमेरा लावून प्रॉपर एक कॉल केला, तो रेकॉर्ड केला आणि त्यात सांगितलं की अर्जंट मध्ये ऍक्सिडेंट झालाय, 5 मिनिटात लवकर तिकडे पोहोचा. तुमच्या दुकानाजवळ अर्जंट ऍक्सिडेंट झाला. नाही म्हणजे ज्याचा ऍक्सिडेंट झालाय त्या रताळ्याला पण कळलं नाही की फोन कुणाला करायचा आणि ज्याला केलाय त्या भैया गायकवाडला पण कळलं की अँब्युलन्सला फोन नसतो करायचा. ज्याच्या दुकाना पुढे पडलंय त्याला फोन केला. कशा शिवाय देऊ तुला. फॅमिली फ्रेंडली कॉन्टेंट पण बनवायचा आहे ना. भैया शेट काय बोलतो किंग मेकर ग्रुप अध्यक्ष येवला. अरे ये किंग मेकर अध्यक्ष येवला आणि तुझ्या ह्याला कोबरा चावला का असा सारखा पाचा पाचा थुकायला लागलाय. समाजसेवेचं नंतर बघ, पहिलं तुझं थोबाड दाबण्यानं शिवून नाही. थुकून पण कुठं थुकलंय, स्वतःच्याच पायावर थुकलं. टायमिंग कुठल्या गोष्टीची करावी ही पण कळणं झाले. ती म्हणते ते का नाही, ती अक्कल लागती त्याला पण थोडीफार, तेवढी बी नाही आपल्याकडे. ते तिथं ना टाकीमध्ये ना वीज पडलेली.
तिथं ते भरपूर नुकसान झालेलं आहे, तर मी काय मदत लागली असेल आर्थिक मदत मी पाठवतो तुम्हाला फोन पे. तिथं जा आणि काय काय नुकसान होईल मला ते फोटो वगैरे टाका आणि नाव वगैरे टाका. तिथं जाऊन फोटो काढा, नाव काढा, मग त्याचा पंचनामा करून भैया गायकवाडला पाठवा आणि मग भैया गायकवाड तुम्हाला आर्थिक मदत करणार. या किंगमेकर ग्रुपनं समाजसेवा सोडून इन्शुरन्सचा धंदा कधी सुरू केला? भैया गायकवाड बोलतो, किंगमेकर ग्रुप अध्यक्ष. अहो ते तुम्ही तुमच्या गावाला पाणी सोडणार माणसं तुम्ही, अहो ते पाणी काबर सोडत नाही, त्याला प्यायला पाणी नाही, काहीच पाणी नाही, तुम्ही पाणी सोडणार ऐक नाही ते सांग नाही का मी येतो तिथं सर्व चालू करून देईल बरं का डायरेक्ट आले. अहो मग काय करता म्हणजे, अहो तिथं पाणी नाही काय नाही, आता काय करता तुम्ही, त्यांना पाणी पण नाही, सोडा ना 2 दिवस सोडा ना, अजून नाही येऊ तिथं. भैया गायकवाड सगळ्यांना म्हणतात मी येतो तिथं, येऊ का मित्र? पण भैया गायकवाड आजपर्यंत कुठं कधी गेलेले दिसले नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, भैया गायकवाडची सगळी कामं ऑनलाईन चालतात. लोकांचं असलं वर्क फ्रॉम होम, भैयांचं असतं वर्क फ्रॉम माळावरनं. कुठंतरी आपलं असं आड बाजूला उभं राहून माळावर उभं राहून लोकांच्या समस्या सोडवण्याचं काम आपले भैया गायकवाड करतात. कवर लोकांना विचारणार येऊ का तिथं येऊ का तिथे, एकदा जावाच तुम्ही आणि आमच्यासारख्या लोकांना दाखवून द्या जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा. त्या चांगळ्या पिंगळ्यांनी आधीच माझ्या इंस्टाग्रामची फीड खराब केलेली, त्यात ही दुष्काळात 13वा महिना. भैया गायकवाड बोलतो होता किंगमेकर ग्रुप अध्यक्ष. हो म्हणलं ते तुमच्या गावाला ते दवाखाना आहे सरकारी, तर त्याला ते स्कॅनचे वगैरे ते मशीन कार्बन नाही, सिटी स्कॅन वगैरे ते झेरॉक्स काढायचं मशीन नाही भैया गायकवाड. नाही नसेल देत तर मग पेशंटला भरपूर प्रॉब्लेम येतो ना. आणि मी रात्री तुमचा दवाखाना वगैरे पेशंट मध्ये घेते नाही तुम्ही, भरपूर तुमच्यावाली तक्रार होती ना. नाही आम्ही प्रयत्न करतो आणण्याचा, पण ते थोडं प्रॉब्लेम येते. त्यांचं कॉन्टॅक्ट वगैरे पाठवा मला व्हॉट्सअपला, मी सांगतो त्यांना नसत होत मग आम्हाला करावंच लागेल काहीतरी प्रोसेस, पण मग आम्हाला त्या दवाखान्यासाठी करावंच लागेल. कारण तुम्ही करतो काही नाही नाही तसं कॉल करा मला त्यांच्यावर संध्याकाळपर्यंत, मला त्यांच्यावर कळवा काय नसेल तर मग आम्ही पण येतो तिथं आणि करून देतो आमच्याच हाताने, मग काय नसेल होत तर. हे बघ भैया गायकवाड, सिटी स्कॅन मशीनला पैसे लागतात, त्यासाठी चिचुके मोजायचे नसतात. ह्याला जर मी विचारलं की 1 करोडवर किती शून्य असतात तरी 5 मिनिटं विचार करायला लागेल. आणि ह्यो अध्यक्ष सिटी स्कॅनचं मशीन दवाखान्यात बसवून देणार आहे संध्याकाळपर्यंत. एक काम कर, मशीन लावलं की पहिलं स्वतःला स्कॅन करून घे, म्हणजे कळलं आम्हाला तरी आणि तुला पण की नक्की प्रॉब्लेम कशात आहे. नाही मला काय म्हणायचंय, हा समाजसेवक समाज सुधारक कोणाच तरी घराशेजारी राहतच असेल की एका दिवशी बाहेरनं कडे घाला. हॅलो बाहेर गायकवाड बोलतो म्हणलं तर किंगमेकर ग्रुप अध्यक्ष यावला. अहो ते आपलं राहुल बोलतो, धमकी का देतो तुम्ही कॉलेजला? ओ शेट, पहिला ऑफिसमध्ये एक फॅन बसवून घ्या. समाजसेवेचं काय आहे ती तर होतच राहील, आणि हे जे खुर्ची आहे ही खालीवर करता येते, एवढं अवघडल्यासारखं बसायची काय गरज नाही. तुम्ही धमकी वगैरे देताय, कॉलेजला येऊन दाखवतो तुला असं करतो तसं करतो, तुम्हाला नेमकं तुमचं म्हणणं काय मला सांगा ना. मोकळं मी भैया गायकवाड बोलतो, तुम्ही मला ओळखत असतील, काय म्हणणं काय तुमचं सांगा मला. मला काय म्हणायचं, तुम्ही एखादी अशी एकदम चांगली वेळ बघून एखादं वाईट पाऊल का नाही उचललं, आणि नसेल जमत तर कमीत कमी इंस्टाग्रामचं अकाउंट तरी डिलीट करा. कोणी नाही सांगितलं तरी चालेल, मी स्वतः तुम्हाला त्याची प्रोसिजर सांगतो. ऐका ना, आई वडील नाही त्याला, गरीबाचं मुलगा जाऊ द्या, कशाच धमकी वगैरे द्या, शिकू द्या ना त्याला, शिकू राहिला त्याच्या मनाने. ह्यालाच मराठीत म्हणतात आंधळ दळतय आणि कुत्रं पीठ खातंय. अख्खी दुनिया ह्याला गरीबाचं पोरग म्हणते, आणि ही पुढच्याला कॉलवर म्हणते की गरीबाचं पोरग आहे समजून घे. तुमच्या दोघांना पण बेल ट्रीटमेंट दिली पाहिजे, त्याशिवाय अक्कल येणार. जोपर्यंत भैया गायकवाड सारखं खंबीर नेतृत्व ठिकठिकाणी निर्माण होणार नाही तोपर्यंत लोक वटणीवर येणार नाही. जोपर्यंत भैया गायकवाड सारखी ठिकठिकाणी निर्माण होणार नाही तोपर्यंत महाराष्ट्राची काय वाट लागणार. पण सगळ्यात मोठा प्रश्न की अशी ठिकठिकाणी असली गाबडी निर्माण करायची कोणी. वाईट परिस्थिती आली, खरंच लय वाईट परिस्थिती आहे. तुम्हाला समजना झालाय पण मॅटर लय सिरियस. काय सीन आहे वा. आज शेठ पहिल्यांदाच घटनास्थळी पोहोचलेत आणि तिथं पोहोचून दात काढतायत. मॅटरचा सिरियसनेस एवढा आहे की आजूबाजूला उभी राहिलेले लोक पण दात काढते. ते काय लाका काय लावलं. मोगरा झाली, चेंगड्या झाला, इशारा कॉपी झाला. त्याच्यानंतर भैया गायकवाडवर आलेलं गाणं बघून मला आता कसलीच शंका राहिली नाही की आपली मराठी इंडस्ट्री भोजपुरी इंडस्ट्रीला तोड दिल्याशिवाय राहणार नाही. नाही नाही वाईट मानून घेऊ नका, याचीच कमी होती. कोणताही सोशल मीडियावर आलेला ट्रेंड त्याच्यावर गाणं बनल्याशिवाय जात नाही. गाणं बनणं इम्पॉर्टंट. हॅलो अध्यक्ष, अहो काय तुम्ही ते बिग बॉसचं मला काय नाही म्हणलं तुम्ही डायरेक्ट. मग आता ना डायरेक्ट आमची सुरुवात इथून होती, डायरेक्ट इथं माणसाला आलोय, पुढे डायरेक्ट सुरुवात दादाकडे आलोय. आता इथून काम सगळे पाहिलं मला तुमच्या आले. हेच तर बाकी होतं 2025 ना. अजून काय बघायचं बाकी ठेवलंय. आरसीबीने ट्रॉफी जिंकली, तिथंच विषय संपलाय. ते तर जाऊ द्याच, विजय मल्ल्याचा पण कमबॅक झाला. आणि शेवटी भैया गायकवाडचं सूरज चव्हाण बरोबर कोलॅबरेशन. म्हणजे गरिबांच्या पोरांचा आतंक बघितलाय का महाराष्ट्रात किती वाढला. ह्याचं कसं झालंय माहिती आहे का, मराठीत एक म्हण आहे, उघड्या शेजारी नागडं गेलं
आणि पुढचं तुमचं तुम्ही आता घ्या समजून. काय नाही मला काय वाटतंय भैया गायकवाड, तुम्ही जर लेट नसतं केलं, थोडंसं 1-2 महिना आधी एंट्री मारली असती तर सूरज शेठचा तो झापक झोपक पिक्चर तर कमीत कमी फ्लॉप नसता झाला. नाही आता तुम्ही एवढ्या आता प्रयत्न करून सूरज चव्हाण यांच्या भेटीला आलायस तर तुम्ही एक काम करा, त्यांना एखादी प्लेन पॅन्ट घेण्यासाठी आर्थिक मदत करा, नाही त्यांचं ते झापक झोपकचं भूत उतरावा एकदा. एवढं बोलून मी माझे 4 शब्द संपवतोय. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप दिवसानंतर व्हिडिओ आली, प्लीज करा. लावा गाणं. अरे तू शांती ठेव, पण मी त्या रंबेला पटवणार आहे. अरे काय दान काय तो